सर्व स्वामी भक्तांना नमस्कार। आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, शुक्रवार हा लक्ष्मी देवीचा वार आहे। आपल्याला जर असे वाटत असेल की लक्ष्मी माता आपल्या घरी नांदती राहावी, यासाठी तुम्हाला काही सोपे पण प्रभावी उपाय करावे लागतील। तर शुक्रवारी कोणते उपाय करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा। हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे। तसेच शुक्रवार हा लक्ष्मी देवीचा वार आहे असे मानले जाते। शुक्रवारी विधीपूर्वक लक्ष्मी मातेची पूजा केल्यास आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे अडथळे हळूहळू दूर होतात। लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितलेले आहेत, ते उपाय आपण करायचे आहेत। तर पहिला उपाय आहे, हा चमत्कारिक पाठ करा। शुक्रवारी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करावी आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र, श्री सूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करा। यापैकी तुम्ही कुठल्याही स्तोत्राचे पठण करू शकता। या स्तोत्राच्या पठणामुळे धनाचा संचय आपल्या घरामध्ये वाढत जातो। लक्ष्मीचा या चमत्कारिक पठणामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचे लाभ होतात। पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली आणि प्रभावी उपाय मानला जातो। यासोबतच लक्ष्मी मातेचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात आपल्या सुख समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे। त्यासोबतच दुसरा उपाय आहे, शुक्रवारी ही फुले लक्ष्मी देवीला अर्पण करा। सुख समृद्धीसाठी शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये आपल्याला कमळाचे फूल आणि गुलाबाचे फूल ठेवायचे आहे। ही फुले लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी माता स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे। शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करताना आपल्या हातामध्ये कमळाचे फूल किंवा गुलाबाचे फूल ठेवा आणि लक्ष्मीच्या चरणाशी अर्पण करा। असे केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि प्रगतीचा मार्ग सुखाचा होतो अशी मान्यता आहे। तिसरा उपाय आहे, शुक्रवारी लक्ष्मी मातेची आरती करा, पण आरती आपल्याला तुपाने नाही करायची। लक्ष्मीची पूजा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रथम तुम्ही 4 कापूर घ्या आणि त्यावर 2 लवंगा ठेवून द्या। त्यानंतर 4ही कापूर जाळून त्यावर लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करावी। असे केल्याने लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होते आणि आपल्या घरातील नकारात्मक शक्ती पूर्णपणे नष्ट होते। लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात प्रभावी उपाय आहे असे सांगितलेले आहे। चौथा उपाय आहे, शुक्रवारी या वस्तूचे आपल्याला दान करायचे आहे। कोणत्या वस्तू आहेत ते पहा। लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवास देखील करू शकता। तसेच आपल्या घरामध्ये खीर बनवा आणि ती लक्ष्मी देवीला अर्पण करा आणि त्यानंतर ती खीर 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना प्रसाद म्हणून द्या। तुम्ही मुलींना फळेही दान करू शकता। असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आपली कर्जातून मुक्ती मिळते असे मानले गेलेले आहे। पाचवा उपाय आहे, शुक्रवारी या वस्तूचे सौभाग्यवतींना दान करा। शुक्रवारी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू सोबत ठेवाव्यात आणि मग त्या वस्तू सौभाग्यवती महिलांना द्याव्यात। असे केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लाभते असे मानले जाते। तसेच आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक टंचाई भासत नाही आणि अन्नाची कमतरता भासत नाही। स्वामी भक्तांनो, हे होते शुक्रवारी करायचे साधे, सोपे पण प्रभावी उपाय। नक्की करा आणि आपल्या घरावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करा आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्या। धनधान्याचा वर्षाव करा। या उपायासोबत तुमच्या प्रयत्नाची, कष्टाची आणि परिश्रमाची जोड ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे। नुसते उपाय करायचे आणि परिश्रम म्हणलं तर शून्य असंही चालणार नाही। त्यासाठी उपायासोबत आपल्याला प्रयत्नाची आणि कष्टाची जोड ठेवा। स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा।
तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते. श्री स्वामी समर्थ.